त्या फार मजबूत अशा कार्यकर्त्या आहेत, त्यांच्यात आक्रमकता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या बोलण्याचा विपर्यास हा होऊ शकतो. त्यांच्याशी माझा संवाद सुरू आहे. कुठल्याही प्रकारे काही टोकाची भूमिका किंवा राजीनामा अशा संदर्भात कुठलीही त्यांनी माझ्याशी बातचीत केलेली नाही आणि करणार देखील नाही. चंद्रपूरवासियांनी भाजपच्या एकंदरीत कारकिर्दीला कंटाळून, तिथल्या भ्रष्टाचाराला कंटाळून, तिथल्या हेकेखोरीला कंटाळून काँग्रेसला मॅन्डेट दिलेला आहे आणि त्या मॅन्डेटच्या अनुषंगानं आम्ही निश्चित सत्ता स्थापन करू. आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. सर, एबीपी माझामध्ये स्वागत. नमस्कार. स्वागत. सर, महापालिकांच्या निवडणुका झाल्यात. चंद्रपूरमध्ये आपण खूप मोठी मेहनत घेतली, शेवटच्या दिवशी रोड शोही केला आणि तुम्ही बहुमताच्या जवळपास पोहोचलेले आहात चंद्रपुरात. मात्र तिथं 2 काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद उफाळलेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी काँग्रेस अडचणीत आलेली आहे. आमचे दोन्ही नेते अत्यंत सक्षम आहेत. आपण बघितलं असेल की नगरपालिकेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 8 ठिकाणी काँग्रेस विजयी झाली होती. त्याचाच कित्ता जो आहे हा फार सकारात्मक पद्धतीने महानगरपालिकेतही गिरवला गेला आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी लहरावल्याशिवाय राहणार नाही. आमचे 2 नेते आहेत. एक आमचे विधान परिषदेतले संसदीय विधिमंडळातील आमची गटनेते विजय वडेट्टीवारजी आहेत, तर दुसरीकडे आमच्या खासदार आहेत आणि दोन्ही अत्यंत तुल्यबळ अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे. यांच्यात एक संवाद जो आहे, हा माफक संवाद हा स्थापन अद्यापर्यंत झालेला नाही. त्यामुळे असं वाटतं. मात्र दोन्ही काँग्रेसचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद किंवा कोणत्याही टोकापर्यंत कुठलेही विषय गेलेले नाहीत. पण तिकडे ज्या खासदार आहेत प्रतिभा धानोरकर यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही तुम्हाला दिला. नाही, त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा इशारा दिला नाही. त्या फार मजबूत अशा कार्यकर्त्या आहेत, त्यांच्यात आक्रमकता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या बोलण्याचा विपर्यास हा होऊ शकतो. त्यांच्याशी माझा संवाद सुरू आहे. कुठल्याही प्रकारे काही टोकाची भूमिका किंवा राजीनामा अशा संदर्भात कुठलीही त्यांनी माझ्याशी बातचीत केलेली नाही आणि करणार देखील नाहीत. चंद्रपूर महापालिकेत काय होईल? सत्ता स्थापन करणार तुम्ही? काँग्रेस निश्चित सत्ता स्थापन करेल. आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे. मागच्या वेळेस आमच्या आकडा हा बहुतेक 12चा होता. 12वरून एकदम आम्ही 30च्या पलीकडे जे गेलेलो आहोत. तर चंद्रपूरवासियांनी भाजपच्या एकंदरीत कारकिर्दीला कंटाळून, तिथल्या भ्रष्टाचाराला कंटाळून, तिथल्या हेकेखोरीला कंटाळून काँग्रेसला मॅन्डेट दिलेला आहे आणि त्या मॅन्डेटच्या अनुषंगानं आम्ही निश्चित सत्ता स्थापन करू. पण दोन्ही नेत्यांनी म्हणजे वडेट्टीवारांनीही आणि धानोरकरांनीही आपापल्या गटाचे नगरसेवक हे विविध ठिकाणी ठेवलेले आहेत. हे कसं? नाही, अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा गट हा स्थापन झालेला नाही. 22 तारखेला त्याची अधिसूचना निघेल आणि त्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीशी चर्चा करून महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका ज्या आहेत ते आपला गट स्थापन करतील. त्यामुळे पंजाच्या सिम्बॉलवर निवडून आलेले आहेत आणि सगळ्यांचा एकच गट स्थापन होईल. अशी कुठल्याही प्रकारे गट स्थापण्याची किंवा दुभंगलेला काँग्रेस आपल्याला दिसणार नाही. पालघरमध्ये आदिवासींनी मोर्चा काढला आहे वाढवण बंदराविरोधात. जल जंगल जमीन हमारी छे असं म्हणत त्यांनी भूमिपुत्रांनी हा मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात. मूल निवासी आदिवासी यांच्या अधिकारांचं मोठ्या प्रमाणात हनन दुर्दैवाने सुरू आहे. गडचिरोलीला महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यात सुरू असताना आता पालघरमध्येही तशा प्रकारचं एक चित्र आढळून येत आहे. अडाणी यांना लाभ देण्याकरता जे सर्व शासकीय नियम, पर्यावरणाचे जे नियम आहेत ते धाब्यावर बसून त्या ठिकाणी सुरू असणारा जो पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यायाने भांडवलशाहीला आणि पुंजीपतींना पोषक अशा स्वरूपाचं ते धोरण हे सरकारच्या माध्यमातून ठरवलं जातं, ते निषेधार्ह आहे. मूळ निवासाला, आदिवासाला, अनुसूचित 5 मधल्या क्षेत्राला संपूर्ण पद्धतीने संरक्षण हे आपल्या संविधानाने आणि आपल्या संस्कृतीने दिलेलं असताना अशा ठिकाणी जाऊन एका विशिष्ट व्यक्तींना लाभ देण्याकरता जो देश विकला जातोय त्याचाच हा परिपाक आहे. मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे त्यानंतर 1 लाख कोटीचं MOU साईन केल्याचं म्हटलेलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. कसं बघतायचं? लोढांशी जाऊन त्यांनी दावोसमध्ये करार करणं आणि तिथून घोषणा करणं हे जरा गमतीशीर आहे. त्यांनी लोढांना त्यांचे वडील मंत्रिमंडळात आहे
तिथे मुंबईतच जर तो MOU साईन झाला असता तर अधिक बरं झालं असतं. मात्र अशाच स्वरूपाचे सगळे दावतचा असणारा एकंदरीत हा पिसारा फुलवण्याचा त्यांचा एक प्रकार आहे. मात्र जंगल में मोर नाचा किसी ने देखा असं दावतची चर्चा आहे. वास्तविक पाहता या वर्षीच्या वल्गना म्हणजे घोषणा न करता मागच्या वेळेस आपण दावोसला गेले होते तेव्हा केलेले किती कोटीचे करार होते, त्यातले किती साकार झाले, त्यातून किती रोजगार उपलब्ध झाल्या, हा आकडा त्यांनी पहिले जाहीर करावा आणि नंतर ही आकड्याची फेकंपाक त्यांनी करावी. 1,00,000 कोटीचा MOU साईन केला. महाराष्ट्राला फायदा होईल त्याचा? नाही, फायदा किती होईल हे मागच्या वर्षीचे MOU जे होते त्याचा किती फायदा झाला याचा लेखाजोखा त्यांनी दिल्यावर याचा तेवढा होईल असं क्रॉनॉलॉजिकल आपल्याला मांडता येईल. मात्र उचलली जी लावली टाळूला केली फेकंपाक हा जो एकंदरीत देवेंद्रजींचा जो स्वभाव आहे तो सातत्याने हा जाणून समोर येत आहे. येत्या 30 जानेवारीला मुंबईत भाजपचाच महापौर बसेल असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. खरं तर त्यांनी दिल्लीत जाऊन अशी तक्रार केली की शिंदेंमुळे आमचं नुकसान झाले, शिंदेंना जास्त जागा लढल्यामुळे भाजपला कुठंतरी काहीशा कमी जागा पडत आहेत असं तक्रारही भाजपच्या नेत्यांनी केलं आहे. आणि 30 जानेवारीला भाजपचा महापौर मुंबईत बसणार आहे. कसं बघता याच्याकडे? 2 भाजपच्या घोषणा होत्या. एक होत्या 100% भाजप आणि दुसरी होती काँग्रेस मुक्त भारत. मात्र आता भाजपची गोची अशी झाली की भाजपच काँग्रेसयुक्त झाली आहे. काँग्रेसला ते संपू शकत नाही हे मला त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता 100% भाजपकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामध्ये मित्रपक्षांना संपवल्याशिवाय ते 100% जाऊ शकत नाही. त्यामुळे मित्रपक्षांना संपवण्याची त्यांचा जो अंक आहे, नाटकाचा दुसरा अंक हा सुरू झालेला आहे. मुळात या एकंदरीत नाट्याचं नाव आहे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आणि सत्तेला हापपलेले लोक काहीही करू शकतात हे आपल्याला वारंवार दिसलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. कसं बघता ते? सुप्रीम कोर्टात जी सुनावणी आहे ती आरक्षणाच्या संदर्भात आहे. मात्र त्यासोबतच प्रतिनिधित्व जे आहे, रिप्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, या अनुषंगानं कितीच्या संख्येवर असलं पाहिजे याचाही एक याचिका प्रलंबित आहे. चक्राकार पद्धतीने आरक्षण असलं पाहिजे त्याचं पण एक याचिका प्रलंबित आहे. थोडक्यात न्यायालयाचा वापर करून हे सरकार जे आहे हे पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळेस आता निवडणुका लवकर घेण्याच्या अनुषंगानं भाजप हे सरसावलेलं आढळून येतं. कारण निवडणूक आयोग, व्यवस्था, पैसा याचा उन्माद जो त्यांनी मांडला आहे त्यातून सत्ता लवकर आपल्याला मिळेल हे त्यांच्या ध्यानात आल्यामुळे आज कोर्टामधून ते निकाल त्यांच्या सोयीचा हे करून घेतील असं एकंदरीत चित्र आहे. आज शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या चिन्हावरही आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होते. 2 दिवस ही सुनावणी चालणार आहे. कसं बघता याच्यात? तारीख पे तारीख वास्तविक पाहता ही मूळ जी केस आहे त्यामध्ये पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे हे मागच्या सरन्यायाधीशांनी आधीच सांगितलेलं आहे. मात्र तरी देखील पक्ष फोडल्या गेले, उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, पुन्हा निवडणुका झाल्या. आता चिन्हाची पळवापळवी जी आहे त्याचा जो राहिलेला विषय आहे तर तो देखील स्पष्ट आहे. ज्या मूळ निकालातच मूळ पक्ष कोणाचा हे सांगितलं गेलेलं आहे. मात्र त्यावेळेस अधिक स्वयंस्पष्ट निकाल आला असता तर ते बरं झालं असतं. ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी AB फॉर्म चिन्ह दिलं तेच पक्ष पळून गेले असं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे अनुसूचित 10 हा वेगळा विषय आणि पक्ष हा वेगळा विषय आणि त्यातून मेरिटवर निर्णय जर झाला तर मूळ पक्षांजवळ त्यांचं चिन्ह वापस जाईल असं एकंदरीत चित्र आहे. खरं तर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे मणिकर्णिका घाट तोडल्याचा आरोप तुम्ही केला आहे. काय आहे वस्तुस्थिती? काय आहे आरोप? याला म्हणता येणार नाही. तिथला मणिकर्णिका घाट जो आहे हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी तो बांधला होता. त्यांनी अनेक ठिकाणी जीर्णोद्धार केले. ते करत असताना तिथे एक सांस्कृतिक ठेवा, एक आध्यात्मिक धरोहर आणि एक आपल्या आस्था आणि श्रद्धास्थान जे आहे त्यांच्या मूर्त्या अशा स्वरूपाचा मणिकर्णिका घाट हा अहिल्याजींनी बांधला होता आणि त्यावर बुलडोझर हे चालवल्या गेलं हे सर्वश्रुत आहे. हा आरोप आणि प्रत्यारोपाचा कुठलाही भाग नाही. अहिल्याबाईंनी बांधलेल्या एका घाटावर आपण बुलडोझर चालवतात. तिथल्या मूर्त्या, तिथल्या देवांच्या मूर्त्या, तिथले सांस्कृतिक जे काही चिन्ह आहेत हे नष्ट करता आणि त्या ठिकाणी आपण आपल्याला जे पाहिजे तसं करता. हा जो एकंदरीत मोदीजींचा जो हट्ट चालला आहे आणि योगीजींचं जे बुलडोझर चाललं आहे हे सर्व म्हणजे त्यांनी विलासराव देशमुखांचं नाव पुसून काढायचं असं जे मागच्या काळात त्यांच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलंय तसं त्यांना बहुजन नायक सर्व जे आदरस्थान आहे, महात्मे आहेत, अशा सर्वांचे नावं त्यांना पुसून काढायचे. त्यामुळे अहिल्याबाईंचा घाट हा निस्तेनाबूत करणं आणि स्वतःला पाहिजे तसं मोदीजींनी त्या ठिकाणी घाटाचं डेव्हलपमेंट करणं ही निषेधार्ह आहे.
शेवटी एक आपली सांस्कृतिक धरोहर आहे, तिला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. तिथे डेव्हलपमेंटच्या नावावर पुनर्विकसित करता आलं असतं. जुन्यातलं सर्व जतन करून नव्याने काही तिथे ज्या आवश्यक त्या दुरुस्त्या करायच्या असतात तर त्या पण करता आल्या असत्या. मात्र थेट बुलडोजर चालवणं आणि गंगेत सगळे ज्या मूर्त्या आहेत त्या तिथपर्यंत ढकलणं, हा सर्व जो आहे हा नरेंद्र मोदी यांची हे कारस्थान आहे. सोमनाथचं मंदिर मोहम्मद गजनवीनी जसं तोडलं होतं आणि तिथला जो खजिना आहे हा लुटला होता, तर अगदी तसंच मोहम्मद गजनवीच्या स्वरूपामध्ये नरेंद्र मोदीजी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा मणिकर्णिका घाट हे मोडायला निघालेले आहेत. आणि आपलं जे सांस्कृतिक धन आहे, आपली जी परंपरेचं जे धन आहे ते लुटून स्वतःचाच टेंबा मिरवण्याच्या अनुषंगानं त्यांनी केलेली कृती जी आहे ही निषेधार्ह आहे. ही अत्यंत संतप्त अशा स्वरूपाची बाब आहे. यामध्ये कुठेही आरोप नाही, हे अत्यंत स्वयंस्पष्ट आहे. आणि या संदर्भात नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे आणि अहिल्याबाईंनी बांधलेला जसा घाट होता तसाच घाट पुन्हा त्याच धर्तीवर तिथे विकसित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी कारवाई केली पाहिजे, ही आमची थेट मागणी आहे. काय भूमिका असणार आहे तुमची पुढल्या काही 2 दिवसात? अशी माहिती मिळते की पुढल्या 2 दिवसात राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली तिथं नेतृत्वाखाली निदर्शनं करणार आहेत, तुम्ही आंदोलन करणार आहेत, तुम्ही स्वतःही त्याला हजर राहणार आहात. आमचा सामान्य कार्यकर्ताही जरी जाऊन उभा राहिला आणि त्यांनी आंदोलन केलं तर ते काँग्रेसचं आंदोलन राहणार आहे. आणि हे अत्यंत संतप्त बाब आहे, ही आत्मक्लेशाची बाब आहे. एक आपल्या देशाचे पंतप्रधान असे कसे वागू शकतात आणि असं वागत असताना त्याचा सत्ताधारी मुख गिळून गप्प बसतात. एक चुकीची घटना घडते, बऱ्याच चुकीच्या घटना घडतात आहे. कुठे महिलांच्या विषय घडत आहेत, कुठे बेरोजगारांच्या विषय घडत आहेत. आणि असं होत असताना भारतीय जनता गप्प बसणं हे आता अत्यंत अशा एका सहनशीलतेच्या पलीकडे कुठेतरी जात आहे. त्यामुळे आम्ही आमचा जो निषेध आहे आणि या संदर्भातला आमचा जो संताप आहे हा सात्विक पद्धतीने आम्ही वाराणसी या ठिकाणी जाऊन अभिव्यक्त करणार आहोत. तुम्ही जाणार? हो, निश्चित जाण्याची आवश्यकता पडेल तर जाईल आणि गेलेही पाहिजे. मी एक भारतीय नागरिक या नात्यानं पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीने सांस्कृतिक ठेवा नष्ट करण्याचा एकंदरीत हा खटाटोप चालला आहे. मग आपण पालघरचा वाळवंट बंदराचा बघत असाल तर तोही त्यातलाच एक भाग आहे, गडचिरोलीचं बघत असाल तोही एक भाग आहे. पर्यावरणाच्या अनुषंगानं वेगळे आयाम आहेत, मात्र आध्यात्मिक आणि आपली मानवी उत्क्रांतीमधले जे टप्पे आहेत, मानवी सभ्यतेतले जे टप्पे आहेत ते पण तुम्हाला नष्ट करायचे आहेत. म्हणजे नरेंद्र मोदीजी जे म्हणतात की मी नॉन बायोलॉजिकल आहे, मग तुम्ही नॉन बायोलॉजिकल आहात म्हणजे तुम्हीच देव आहात का? आणि आता तुमचेच घाट तुम्हाला बांधायचे का? हा देखील एक विकृत जो संदर्भ आहे तो देखील या मणिकर्णिका घाटाच्या अनुषंगानं समोर आलेला आहे. कधी करणार आहात? आमच्या महाराष्ट्रातली सर्व आम्ही संघटनांशी विविध नेत्यांशी चर्चा करत आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचा निषेध हा लवकरच नोंदवणार आहोत. शेवटचा प्रश्न, चंद्रपूरचं जे काय राजकारण सुरू आहे, 2 काँग्रेसच्या गटांच्या 2 नेत्यांमध्ये जे वाद सुरू आहे आणि त्यामुळे पळवापळवी सुरू आहे, चंद्रपूरचं चित्र काय असेल? चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर आपल्याला बसलेला आढळून येईल आणि आमच्या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर हे शहर जे आहेत हे काँग्रेसच्या विचाराच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करेल. तुम्ही जाणार आहात चंद्रपूरला महापौरात आमचा बसल्यानंतर त्यांचा पदग्रहण किंवा त्यांच्या सत्काराला मी जरूर जाईल. तर नक्कीच चंद्रपूरचा वाद हा मी लवकरच निकाली काढू आणि चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात. तसंच मणिकर्णिका घाट या संदर्भात वाराणसी येथे लवकरच आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यासाठी मी स्वतः वाराणसी येथे जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.